नमस्कार मित्रांनो, आपण बेळगाव येथील हिंडलग्याच्या गणपतीला आलेलो आहे। आता गाडी पार्क करून आपण चाललोय गणपतीकडे। रस्त्याच्या समोरच्या साईडला गणपतीचं मंदिर आहे। बेळगाव शहरातील फेमस असं हे गणपतीचं मंदिर आहे। हिंडलग्याच्या गणपती असं म्हणून ओळखलं जातं। या गणपतीच्या आजूबाजूला पूर्ण मिलिटरी एरिया आहे, कॅम्प एरिया आहे म्हणतात। अतिशय सुंदर असं मंदिर आहे। खूप चालत असल्यामुळे असं बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे, जेणेकरून पार्किंगमधनं भक्तजन जे येतात त्यांना गाड्यांना आणि रस्त्यावर अशी गर्दी होऊ नये किंवा काही दुर्घटना होऊ नये म्हणून छान असं बॅरिकेटिंग केलेलं आहे इथनं पायी येण्यासाठी। हे समोर मंदिर श्री विनायक मंदिर गणपती। अतिशय सुंदर असं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे। मंदिरच्या प्रदक्षिणा मारण्याचा रस्ता, मंदिरचा बाहेरचा परिसर। अतिशय सुंदर असा परिसर बनवण्यात आलेला मंदिराचा। हे बघा, इथं अगरबत्ती वगैरे लावण्याची जागा आहे, नारळ फोडण्यासाठी स्पेशल जागा करण्यात आलेली आहे। हे मंदिर मंदिराच्या साईडला गार्डनिंग करण्यात आलेलं आहे। हे बघा गार्डन, तिथं पूर्व कशी मजा घेत आहे गार्डनची।
पोरांना खेळण्यासाठी सुद्धा इथं आहे. हे बघा, अतिशय सुंदर असं गार्डन बनवण्यात आलेलं आहे. रेस्ट घेण्यासाठी, शांत बसण्यासाठी, इथं लहान पोरांना खेळण्यासाठी अतिशय सुंदर असं गार्डन आहे. हा मंदिरचा परिसर. गणपतीच्या मागच्या साईडला वडाचं जे झाड आहे तिथं बघा, गणपती बनवण्यात आलेला आहे. ते वळायचे ज्या जटा आहेत, मुळा आहे, त्याच्यापासून हे गणपती बनवण्यात आला आहे. मंदिराकडनं हा जो रस्ता येतो, हा रस्ता ह्या तळ्याजवळ येत होता आणि या तळ्यामध्ये पूर्वी कमळाचे खूप सारे असे फुलं राहायचे. पूर्ण तळ्यामध्ये कमळाची फुलं राहायची आणि हा इकडे येण्यासाठी मार्ग होता. खरं काही कारणास्तव मंदिरांनी बंद करण्यात आला आहे. हा मार्ग पॅक करून टाकला आहे. हे बघा, हे तळ अतिशय सुंदर असं तळ आहे. मंदिर ट्रस्टवाल्यांनी काही कारणास्तव हा रस्ता बंद केला आहे आणि तळाला कंपाऊंड केले पूर्णपणे. हे गार्डन इथं काम चालू आहे. हे सर्व असं पत्रा वगैरे टाकून पॅक करताय त्या साईडला पण. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.